श्रावण सुरू झालाय आणि आता आपल्या बऱ्याचशा मराठी घराघरात सुद्धा भिंतीवरती नाग नरसोबा चिकटवून झालं सुद्धा असेल अशी मी आशा ठेवतो. गेल्या काही वर्षामध्ये हे जे व्रत आहे नाग नरसोबाचं हे लोप पावत चालल्यासारखं मला वाटत होतं. परंतु थँक्स टू सोशल मीडिया, इंटरनेट आता याबद्दलची जागृती पुनश्च निर्माण झालेली दिसते आणि बरेचसे लोक, सवाष्ण, स्त्रिया हे व्रत करताना इतक्यात दिसून येत आहेत. म्हणजे सोशल मीडियामुळे संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, नवीन पिढी बर्बाद होत आहे, युजर्स गैरमार्गस्थ होत आहे असं जेव्हा आपण एकीकडे ऐकतो, तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियामुळे संस्कृतीचा, आपल्या प्रथांचा योग्य तऱ्हेने प्रसार होताना सुद्धा दिसतोय, प्रचार होताना दिसतोय. बऱ्याचशा आपल्या प्राचीन समजुती, प्रथा, परंपरा, फिक्के पडत चाललेले संस्कार, विद्यांची या माध्यमाद्वारे नव्याने ओळख घडत आहे आणि त्यांना पुनरुज्जीवनच मिळत आहे एका प्रकारे. तेव्हा इंटरनेट आणि सोशल मीडिया हे गैर की चांगले हे आपल्या योग्य अयोग्य वापरावरच अवलंबून आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावरचं कुठल्याही प्रकारचं कंटेंट कन्झ्युम करण्याआधी आपल्याला त्याच्याकडे जागरूकपणे पाहण्याची, पारखण्याची गरज आहे. आणि इस्पेशली धार्मिक किंवा आध्यात्मिक असं आपण कंटेंट पाहत, ऐकत, वाचत असू तर मग आपल्याला हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की धर्म हा एक फार नाजूक विषय आहे आणि जगाच्या पाठीवर मग तो इस्लाम असो, हिंदुत्व असो, जैन धर्म, बौद्ध धर्म किंवा ख्रिश्चॅनिटी असो, कुठलाही धर्म कुठल्याही प्रकारच्या अनितीचा, दुष्कृतीचा किंवा गैरवर्तनाचा कधीही प्रचार करणार नाही. मुळात सामाजिक सुव्यवस्था, लोकहित, जनकल्याण यासाठीच तर धर्माची निर्मिती झाली. आपल्या काहीशा फिक्क्या पडत चाललेल्या चालरीती, पाककृती, कालबाह्य होत चाललेले संस्कार, प्रथा, परंपरा, वस्त्राभूषणांना सुद्धा आता नवीन उजाळा मिळत आहे, त्यांची नव्याने ओळख करून दिली जात आहे. हे पाहून फार आनंद होतो, अतिशय स्तुत्य वाटतं हे सर्व. परंतु दुसरीकडे मात्र असेही काही लोक आहेत जे फक्त दिखाव्यासाठी, रील्स बनवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी संस्कृती, प्रथा, परंपरांना माध्यम करत आहेत, जे की अंतःकरणाला अगदी टोचणार आहे. आता तरी हे सर्व जतन व्हावं, पिढीओत्तर याचा प्रचार व्हावा, त्याचा उपयोग व्हावा, यासाठी केवळ औपचारिक म्हणून नाही किंवा वरवरच्या मनाने साजरं करून चालणार नाही, तर छानपैकी समजून उमजून घेऊन त्या सणवार प्रथेच्या मागे असलेले निसर्ग, पंचमहाभूत, देवी देवता, ग्रहांबद्दलची माहिती घेणं, त्यांचं दायित्व समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही असं श्रावणच आहे तर उदाहरण म्हणून मी हा नाग नरसोबाचा कागदच निवडलेला आहे. आपण प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये घराघरामध्ये हा नाग नरसोबाचा कागद भिंतीवर चिटकवलेला पाहतो. काहीसे लोक हा वर्षभर सुद्धा ठेवतात. खरं तर श्रावण संपल्यानंतर नाग नरसोबाचा कागद पाण्यात सोडून द्यायचा असतो. खोल पाताळात नागलोक वसलेला आहे आणि तिथे पोहोचण्याचा मार्ग जळातूनच आहे असं सांगितलं जातं. नागोबाला आपल्या हिंदू प्रथांमध्ये फार मानाचं स्थान आहे, त्यामुळंच संपूर्ण श्रावण महिना त्याच्या पूजेसाठी समर्पण केलेला आहे. तो कधी सासूरवाशिणीचा भाऊ म्हणून तर कधी लेकरांचा मामा म्हणून त्यांचं रक्षण करत असतो, अशा आपण कथा ऐकलेल्या आहेत. याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जिवत्यांची सुद्धा पूजा केली जाते. जिवत्या म्हणजे या माता, त्या सुद्धा लेकरांच्या रक्षणकर्त्या आहेत, काळजी घेणाऱ्या आहेत. नाग नरसोबाच्या कागदावर नागोबा खालोखाल जिवतींचं सुद्धा चित्र असतं. या जिवतीचं वास्तव्य सुद्धा पाणवठ्याच्या ठिकाणीच असतं. म्हणूनच मग श्रावण महिन्याचं हे व्रत संपलं की मग नाग नरसोबाचा कागद पाण्यातच सोडून देण्याची पद्धत आहे. असे श्रावण आरंभ झालेला आहे. व्रतवैकल्यांचा राजा श्रावण. एका दुसऱ्या दिवसामध्ये नाग नरसोबाच्या व्रताला सुद्धा सुरुवात होईल. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः नाग नरसोबाचं एक सुंदर पूर्वापार चालत आलेलं एक पारंपरिक रंगीत चित्र भिंतीला चिकटवून मग त्याची महिनाभर पूजा करण्याची पद्धत आहे. या चित्रात असतात नरसिंहदेव, कालिया नागावर स्वार झालेले श्रीकृष्ण, त्याखाली असतात जिवत्या आणि मग गुरु आणि बुध. घरातील लेकराबाळांचं आरोग्य कायम सुदृढ राहावं आणि त्यांना नेहमी कुठल्याही जनावरापासून, कृमी कीटकापासून, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून किंवा ऋतुबदलांपासून रक्षण मिळावं म्हणून माता दरवर्षी श्रावणात हे नाग नरसोबा जिवत्यांचं व्रत करतात. हे नाग नरसोबाचं व्रत उत्तम प्रकारे कसं करावं याबद्दलचा सविस्तर व्लॉग मी गेल्या वर्षी आपल्या कलाज और कल्चर चॅनलवरती टाकलेला आहे.
तो तुम्ही फॉलो करा. नाग नरसोबा व्रत आपण याला म्हणतो आणि यात नरसोबा याचा अर्थ आहे नरसिंह. ज्या प्रकारे नरसिंहदेव भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून आला आणि त्याचं त्यांनी रक्षण केलं, त्याच प्रकारे आपल्या बाळांचं सुद्धा रक्षण नरसिंहदेवाने करावं अशी प्रार्थना यामध्ये आहे. याच श्रीहरीने श्रीकृष्ण अवतारामध्ये यमुनेच्या काठी खेळत असलेल्या आपल्या मित्रांचं कालिया नागापासून रक्षण केलं होतं आणि कालिया मर्दन केलेलं, आणि तोच प्रसंग आपल्याला इकडे नरसोबाच्या शेजारी नाग नरसोबाच्या कागदावर पहिल्या ओळीमध्ये दिसतो. या प्रसंगानंतर कालिया नाग सुद्धा अधर्मापासून परावृत्त झाला आणि त्यांनी धर्ममार्ग अवलंबला. धर्माचा विजय झाला. कालिया नागाला यमुनेचा डोह सोडून दूर निघून जावं लागलं. नागपूजेचं महत्त्व ठळक करण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून फक्त इथे कालिया नागाचं चित्र वापरलं असावं, आणि आपल्या पुराणांमध्ये अनेक अशा उत्तम नागांचं उदाहरण आहे, त्यांचं अस्तित्व सांगितलेलं आहे. आपण आज काही अशा प्रमुख नागांची माहिती घेऊयात. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभं च कंबलम शांखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियाम तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विरोषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत इति श्री नवनाग स्तोत्र संपूर्ण. या स्तोत्रामध्ये आपल्या पुराणातल्या 9 अशा प्रमुख नागांची स्तुती केलेली आहे, ज्यांचं संध्याकाळी आपण स्मरण केल्याने सकाळपर्यंत चांगली वार्ता आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्याला त्यांचं रक्षण मिळेल, विषापासून संरक्षण मिळेल आणि सर्वत्र विजय प्राप्त होईल असं सांगितलंय. तर अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शांखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशी या प्रमुख नवनागांची नावं आहेत. यातल्या काही निवडक नागदेवांची माहिती सविस्तर घेण्याआधी आपण थोडासा नागवंशाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊयात. ब्रह्मपुत्र दक्ष प्रजापती उर्फ मनू याच्या अनेक कन्यांपैकी एक म्हणजे सती, जी महादेवाची पहिली पत्नी होती. बाकी कन्यांपैकी 13 जणींनी कश्यप ऋषींना वरले. मग या 13 जणींपासून देव, दैत्य, दानव, मानव, आदित्य, अप्सरा, पर्वत, नाग, पशु, पक्षी अशा पृथ्वीवरच्या व्यक्तिमत्वांची उत्पत्ती झाली. महर्षी कश्यपांच्या 13 पत्नींपैकी एक होती कद्रू. तिच्या सवती सुद्धा सगळ्या तिच्या बहिणीच होत्या, पण त्यातली एक विनता, जिच्याबरोबर तिची खास खुन्नस होती कायमची, तिचा अजिबात तिच्याबरोबर जमायचं नाही. तेव्हा तिने ऋषींकडून स्वतःसाठी 100 बलवान असे पुत्र मागून घेतले आणि तिच्यापासून नागवंशाला सुरुवात झाली. परंतु विनताने महर्षींकडे फक्त 2च पुत्रांची मागणी केली, जे की हिच्या 100 पुत्रांवर भारी असतील, त्यांच्यापेक्षाही बलवान, ज्ञानवान असतील असे. पक्षीराज गरुड आणि अरुण विनताचे पुत्र म्हणून जन्माला आले. पुढे श्रीहरीचे वाहन म्हणून गरुडराज प्रसिद्ध झाले. विनताला पैजा खेळण्याची फार हौस होती आणि तिच्या या सवयीचा फायदा घेऊन कद्रूने तिला पैजेत हरवून स्वतःची दासी बनवण्याचं ठरवलं. तेव्हा तिने विनताला सांगितलं की उच्चैश्रवा घोडा जो आहे तो जरी संपूर्ण पांढरा असला ना तरी त्याची शेपूट काळी आहे. विनता मात्र उच्चैश्रवाला संपूर्ण पांढराच समजत होती. तेव्हा कद्रूने तिच्या नागपुत्रांना केसांचा आकार घेऊन उच्चैश्रवाच्या शेपटीवर बसायला सांगितलं, जेणेकरून त्याची शेपूट काळी दिसेल. नागपुत्रांनी मात्र तिचा विरोध केला. तेव्हा तिने नागवंश भस्मसात होईल असा श्राप दिला. मग तिच्या श्रापाला घाबरून सगळे नागपुत्र तयार झाले आणि ते उच्चैश्रवाच्या शेपटीवर बसले, ज्यामुळं विनताला असं वाटलं की त्याची शेपूट खरंच काळी आहे आणि तिने कद्रूचं दासत्व पत्करलं. मोठे झाल्यावर गरुडाने मात्र आपल्या आईची दासत्वातून मुक्तता व्हावी म्हणून नागपुत्रांशी संवाद केला आणि त्यांच्या म्हणण्यावरून अमृत कलश त्यांना आणून दिला आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या आईची सुटका करवली. तर अशी ही कद्रू स्वतःच्याच पुत्रांना यज्ञात भस्मसात होण्याचा श्राप देणारी, तर तिच्या बहिणीची काय गत. ऋषींकडे कद्रूने 100 अद्वितीय पुत्र मागितले आणि तिला तसे मिळाले सुद्धा. शेषनाग तिचा ज्येष्ठ पुत्र. शेषनाग आपल्या सर्वांच्याच परिचयाचे, त्यांना आदिशेष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ते श्रीहरी विष्णूचे परमभक्त निघाले आणि मग म्हणूनच त्यांनी नारायणाच्या सेवेत शय्या म्हणून रुजू होण्याचं ठरवून
क्षीरसागरातच वास्तव्य करायला लागले. परंतु आपली सावत्र आई विनता आणि आपले सावत्र भावंड पक्षीराज गरुड, जे श्रीहरीचेच वाहन आहेत, आणि अरुणराज, जे सूर्यदेवाचे सारथी आहेत, त्यांच्या प्रती त्यांच्या आई कद्रूचा व्यवहार त्यांना पटला नाही. आपल्या आईच्या या नीतीला न धरून वागण्याला आणि सांसारिक आयुष्याला कंटाळून शेषनाग कायमचेच क्षीरसागराचे निवासी झाले. पौराणिक मान्यतेनुसार शेषनागाला 1000 फणा आहेत असं म्हणतात आणि त्यांच्याच मस्तकावर पृथ्वी आपली स्थिरावलेली आहे आणि ब्रह्मांडाचा भार त्यांच्या शेपटीवर आहे. शेषनागाने श्रीहरीच्या सेवेमध्ये कधीच खंड पडू नये म्हणून मग त्रेतायुगात जेव्हा नारायणाने श्रीराम अवतार घेतला तेव्हा ते धाकटे बंधू लक्ष्मण म्हणून त्यांच्या सेवेत रुजू झाले आणि पुढे द्वापर युगामध्ये जेव्हा नारायणाने श्रीकृष्ण अवतार घेतला त्यावेळी मात्र थोरले बंधू बलराम म्हणून त्यांच्या सोबत राहिले. शेषनागाचा आकार इतका विशाल आहे की त्याचा ना आदी ना अंत, म्हणून त्यांना अनंतनाग म्हणून सुद्धा ओळखले जातं. नागराज वासुकी कद्रू आणि महर्षी कश्यप यांचे द्वितीय पुत्र. जेव्हा शेषनाग नागलोक सोडून जात होते त्यावेळी वासुकीचा राज्याभिषेक करण्यात आला. 100 फणा असलेल्या त्यांच्या पत्नीचं नाव शतशीर्षा असे आहे. वासुकी महादेवाचे परमभक्त आणि जेव्हा केव्हाही देवांवर संकट आलं त्यावेळी वासुकी सहाय्यासाठी नेहमी धावून गेले. नागराज वासुकीमुळे खरं तर समुद्र मंथन शक्य झालं. त्यांच्या प्रचंड विस्तीर्ण आकारामुळे आणि लवचिकतेमुळे समुद्र मंथनाच्या वेळी मंदारगिरी पर्वताला त्यांनी आपल्या शरीराने एखाद्या रवीसारखा वेढा घातला आणि समुद्र घुसळवण्यासाठी आपल्या शरीराचा एखाद्या अजस्त्र दोरखंडासारखा उपयोग करून घेतला. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं तरी सुद्धा वासुकी मात्र मागे हटले नाही आणि समुद्र मंथनातून निघालेला हलाहल प्राशन केलेल्या आपल्या नीलकंठ महादेवाने प्रसन्न होऊन वासुकीला कायमचे आपल्या गळ्याचा हार करून घेतला. इतकंच नव्हे तर जेव्हा महादेवाला आपले अमोघ पाशुपातास्त्र प्रक्षेपित करून केवळ एकाच लक्षात त्रिपुराचा वेध घ्यायचा होता त्यावेळी महादेवाच्या पिनाक धनुष्याची प्रत्यंचा सुद्धा वासुकीच झाले. भविष्यात जन्मेजय राजाने आयोजित केलेल्या सर्पसत्रामुळे नागवंशाचा विनाश होणार हे वासुकीच्या आधीच ध्यानात आले. म्हणून मग त्यांनी आपली बहीण मनसा हिचा विवाह महर्षी जरत्कारून सोबत लावून दिला. या दोघांचा पुत्र होता आस्तिक, ज्याने मग जन्मेजय राजाने ज्यावेळी सर्पसत्र आयोजित केले त्यावेळी नागवंशाची होणारी हानी थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. नागराज तक्षक हे सुद्धा शेषनाग आणि वासुकी यांचेच बंधू म्हणजे कद्रू आणि महर्षी कश्यप यांचे ते तृतीय पुत्र. तक्षशिला, ज्याला महाभारत काळामध्ये खांडवप्रस्थ म्हणून ओळखत होते, ती त्यांची राजधानी होती. प्रचंड क्रोधी आणि अतिजहाल विषारी म्हणून तक्षकाची ख्याती आहे. महाभारत काळात त्यांच्या राजधानी म्हणजे खांडवप्रस्थाच्या एका वनाला अर्जुनाने पेटवून दिले आणि मग त्या आगीच्या झळा त्यांच्या परिवाराला सोसाव्या लागल्या. तक्षक तिथे उपस्थित नव्हते म्हणून मग त्यांच्या पत्नीला या आगीला सामोरे जाऊन मृत्युमुखी पडावं लागलं. पत्नीच्या जाण्याने व्याकुळ झालेले तक्षक सूड म्हणून आपल्या 2 पुत्रांसहित पांडवांच्या वैऱ्यांना सामील झाले. पुढे पांडवांचेच वंशज महाराज परीक्षित यांना सुद्धा तक्षकानेच दंश केला. त्या घटनेने व्यथित होऊन मग परीक्षिताचा पुत्र जन्मेजय याने तक्षकासहित संपूर्ण नागवंशाचा नायनाट करण्यासाठी सर्पसत्राचे आयोजन केले, जे मग महर्षी आस्तिक यांनी थांबवले. महर्षी कश्यप आणि कद्रूच्या अनेक पुत्रांपैकी आणखी एक बलशाली पुत्र ते म्हणजे नागराज कर्कोटक. ते फक्त प्रमुख 9 नागांपैकीच एक नाहीत तर शिवाच्या प्रमुख गणांपैकी सुद्धा एक आहेत. शिव साधनेत लीन असताना नल त्यांच्याकडे पाहत होता तेव्हा कर्कोटकाने नलाला दंश केला, ज्यामुळे नल कुरूप झाला. नल त्यावेळी वनवासात होता कारण की कलीच्या दुष्ट प्रभावामुळे सारीपाटाच्या पैजेत तो कलीच्या भावाला म्हणजे पुष्कराला आपले राज्य हरला होता. कर्कोटकाच्या दंशामुळे नल कुरूप झाला, परंतु त्याने या संधीचं सोनं करून घेण्याचं ठरवलं. तो वनवासात होता तर त्याच्याबरोबर त्याची पत्नी दमयंती सुद्धा होती, पण तिला कमी त्रास पडावा या हेतूने तो तिला तिथेच सोडून स्वतः एकटा अज्ञातवासात निघून गेला. बहुका या नावाने अज्ञातवासात त्याने राजा ऋतुपर्णाची चाकरी केली आणि ती चाकरी करता करता तो जुगारामध्ये आणि युद्ध कौशल्यामध्ये
अधिक निपुण झाला. त्या दरम्यान पतीच्या आठवणीने व्याकुळ झालेली दमयंती नलाचा माग काढू लागली. नल सापडताच त्यांनी पुन्हा पुष्कराला सारीपाटाचे आव्हान दिले आणि त्याला हरवून कलीकडून आपले राज्य परत मिळवले. नागराज कर्कोटकाची सेवा केल्यामुळे एखाद्याच्या कुंडलीतला कालसर्प योग निवारण होऊ शकतो अशी मान्यता आहे. कर्कोटकाने शिवसान्निध्याची आस घेऊन उज्जैन येथे महाकाल महादेवाचं घोर तप केलं. महादेवाने सुद्धा प्रसन्न होऊन कर्कोटकाला उज्जैनमध्येच राहण्याची परवानगी दिली आणि आपल्या शिवपिंडीवर सुद्धा स्थान दिले कायमचे. तर अजूनही उज्जैनमध्ये कर्कोटकाच्या हजेरीची प्रचिती अनेक भाविकांना आलेली ऐकिवात आहे. उज्जैन आणि वाराणसी या दोन्ही ज्योतिर्लिंग स्थानी कर्कोटकाची नावाजलेली मंदिरे आहेत, जिथे कालसर्प योगाने ग्रासलेले भाविक निवारणार्थ हेतू दर्शनासाठी आवर्जून जातात. अनेक कथा कहाण्यांमध्ये आपण गुप्तधन किंवा रहस्यमय तिजोऱ्यांची राखण करताना नागोबांना पाहिलेलं आहे. शंखपाल असे एक नागराज आहेत जे विशाल स्वरूप आहेत आणि त्यांना 1000 फणं आहेत. त्यांच्या फणांवरती शंखाकृती आपल्याला दिसतात आणि त्यांची आभा स्वर्णिम आहे, ज्यामुळं ते शक्ती, धन आणि वैभव याचं प्रतीक मानले जातात. हिमनागांना परास्त करून त्यांच्यापासून ध्रुव बाळाचं रक्षण सुद्धा शंखपालानेच केलं होतं. प्रमुख नागांच्या नामावलीमध्ये एक नाव आहे ते धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्र म्हणजे तोच बरोबर महाभारतातला आंधळा राजा, जो कौरवांचा पिता, गांधारीचा पती आणि वासुकीचा पुत्र आहे. शेषनागाच्या संजीवन मणीच्या रक्षणाचा भार धृतराष्ट्रावर होता. महाभारत संपल्यानंतर अर्जुन आणि प्रभुवाहन या पितापुत्रामध्ये युद्ध झाले आणि अर्जुन मरण पावला. आपल्या पित्याला पुन्हा जीवन मिळवून देण्यासाठी संजीवन मणीची गरज प्रभुवाहनाला पडली आणि त्यांनी धृतराष्ट्राकडे ते मागितलं. तेव्हा त्यांनी नकार दिला. तेव्हा प्रभुवाहन आणि धृतराष्ट्रामध्ये सुद्धा युद्ध झालं आणि प्रभुवाहनाने धृतराष्ट्राकडून तो मणी काढून घेतला. या नवनागांचा संदर्भ केवळ ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसोबतच नाही जोडला जात, तर नवग्रहांसोबत सुद्धा त्यांचं स्वरूप जोडलं गेलेलं आहे. जसं की अनंतनाग सूर्य स्वरूप, वासुकी चंद्र स्वरूप, तक्षक मंगल स्वरूप, कर्कोटक बुध स्वरूप, पद्म गुरु स्वरूप, महापद्म शुक्र स्वरूप, शंखपाल शनी स्वरूप आणि शेषनाग राहू आणि केतूच्या स्वरूपामध्ये विद्यमान आहेत. श्रावणातलं हे नाग नरसोबाचं व्रत आणि नागपंचमीचा विषय आणि आढावा असाच पुढे चालू ठेवत पुढच्या भागात सुद्धा मी थोडंसं बुधग्रहाबद्दल आणि बृहस्पतीबद्दल बोलणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. नागवंशाच्या इतिहासाबद्दल आणि आपल्या पुराणांबद्दल जितकं बोलू ना तितकं कमी आहे. ते काय एका अध्यायात सामावणारा विषय नाही आहे, त्यासाठी मला अनेक अध्याय करावे लागतील. पण तरीसुद्धा तुम्हाला आज जी मी ही मोजकी माहिती दिली आहे काही प्रमुख नागांबद्दल, ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि बरीचशी नवीनसुद्धा असेल तुमच्यासाठी, अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना खूप 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 लांबलचक शुभेच्छा पण देतो.